आजपासून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी गोष्टीरूपी तुम्हाला मी काही माहिती सांगणार आहे. त्यामध्ये 28 मे 1883 नाशिकजवळ एक भगूर गाव आहे. त्या गावात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे या विनायकाचा जन्म झाला बरं का. अवघ्या 8-9 वर्षातच त्यांना मातोश्रींचा वियोग सहन करावा लागला. त्यांच्या मातोश्री म्हणजे त्यांच्या आई निधन पावल्या. असं होते ना होते तोच एक 11-12 वर्षात त्यांचे वडील गेले. हा पितृवियोग पितृशोक सुद्धा त्यांना सहन करावा लागला. पण म्हणून ते घरात रडत नाही बसले. त्यांनी अनेक मेळाव्यांची स्थापना केली, शिक्षण घेतलं. हे सगळं कसं काय ते आता आपण बघूया. फ्रान्स देशाच्या मार्सेलिस बंदरातली ही गोष्ट आहे बरं का. दिनांक 8 जुलै 1910 या दिवशी काय झालं माहिती आहे. सकाळी उगवत्या सूर्याने एक विचित्रच दृश्य पाहिलं. त्या बंदरात एक आगबोट म्हणजे बोट उभी होती बरं का. बोट थोडीशी बिघडलेली होती. त्यामुळे बोटीचे वातावरण एकदम शांत होतं बरं का. बोटीवरचे उतारू काम करणारे हे सगळे आळसावून आरामात बसलेले होते. तोच पकडा पकडा कैदी पळाला, पकडा पकडा कैदी पळाला अशी एकच हाकाटी सुरू झाली. तोफा तोफा चालला आहे असे म्हणून एका अधिकाऱ्याने झपकन पाण्यात उडी घेतली त्या पळणाऱ्या माणसाला पकडण्यासाठी. आश्चर्यचकित होऊन सर्वजण त्या दिशेकडे पाहू लागले. कैदी पाणी कापत 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 पुढे पुढे साप 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 हात मारत पुढे पुढे जात होता. त्याचे सगळं अंग खरचटलं होतं, रक्ताळलेलं होतं. परंतु या सर्वाची पर्वा न करता, समुद्राचं खारट पाणी अंगाला झोंबत असताना त्याचीही पर्वा न करता शेवटी एकदाचा किनारा त्यांनी गाठलाच. पण अरे रे, हा तर उभा सुळका, हा कसा चढायचा. तो समोरचा सुळका पाहून त्यांना चिंता वाटली की आता हा आपण कसा बरं चढणार. आपण थोडं बाजूला जाऊया असा विचार करत ते पुन्हा पोहायला लागले. धक्क्याचा हा भागही अगदी सरळच बांधलेला होता. तरी कैदी त्यावरून चढू लागला. तो कैदी होता ना, तो हार मानणारा नव्हता बरं का. तो त्याच्यावरनं चढायला लागला. एखाद्या घोरपडीसारखा तो वर भिंत चढला. तो आता फ्रान्सच्या किनाऱ्यावर आला होता. त्याने एकदा मागे वळून पाहिलं. पाठलाग करणारे जवळजवळ येत होते. त्याने विचार केला, आता इथे थांबून काही उपयोग नाही. तो पळत सुटला, कारण की त्याने पकडलं असतं नाही तर त्याला. आणि पाठलाग करणारे शिपाई सुद्धा किनाऱ्यावर आले आणि त्याच्या मागे धावू लागले. आणि धावता धावता ते काय ओरडत होते शिपाई माहिती का. अहो चोर पळाला, पकडा पकडा त्याला, पकडा त्याला, पकडा त्याला. कैदी पुढे पळत होता. त्याच्या मागे कैद्याला पकडण्यासाठी शिपाई, फ्रेंच शिपाई बरं का, फ्रेंच शिपाई पळत होता. ते पाठलाग करणारे कोणी अधिकारी असतील तर ते त्यांच्या बोटीवरचे, त्यांच्या इंग्लंड देशात. येथे फ्रान्सच्या जमिनीवर ते नुसते परदेशी आहेत, कारण ते फ्रान्सचे आहेत. तेवढ्यात काय झालं माहितीये का. त्या फ्रेंच शिपायांसमोर काही एक गडबड करू शकणार नाहीत हे त्यांना कळलं. आपल्याला परत नेऊ शकणार नाहीत या विचाराने त्या तेजस्वी तरुण कैद्याला जरा हायसं वाटलं. आणि तो समोर दिसणाऱ्या फ्रेंच शिपायाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, मला चला पोलीस चौकीवर मला घेऊन चला, पटकन पोलीस चौकीवर मला घेऊन चला. तेवढ्यात पाठलाग करणारे तेथे पोचले. शेवटी कसं असतं माहिती आहे ना, पैसा सगळीकडे काम करतं. त्याप्रमाणे या सगळ्या
अधिकाऱ्यांनी जे त्याच्या मागे धावत होते त्याला पकडण्यासाठी, त्यांनी त्या फ्रेंच शिपायाला वश केलं. त्याला त्याच्या हातात पैसे कोंबले आणि त्या तिघा दैत्यच, ते शिपाई कुठले दैत्यच, आपल्या त्याला ताब्यात घेतलं त्या कैद्याला आणि ओढत फरफटत घेऊन जायला लागले. आणि त्याच्या अंगावर ओरडत आले, पळून जातोस काय? आम्हाला चुकवून, आमची नजर चुकवून पळून जातोस? थांब, तुला आम्ही आता बघतोच. एक जण जोरात उसळला तो शिपाई त्याच्या अंगावर आणि त्याला मारायला लागला. तेवढ्यात एक जण म्हणाला, नको नको, त्याला मारू नका तुम्ही, तो ना खूप खंबीर माणूस आहे, तो काय साधा सुद्धा नाही आहे. तशीच वेळ आली तर तो आपला सुद्धा जीव घेईल. त्याची ती आग ओकणारी नजर आणि बोलण्यातली धार त्या इंग्रज अधिकाऱ्यांना चांगलेच ते चपापले ऐकून. कारण हा जो कैदी होता ना, तो म्हणला, खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर आम्ही तर तळहातावर शिरं घेऊनच फिरतोय, आमचं प्राण आमच्या तळहातावर घेऊन आम्ही फिरतोय, तुम्ही मात्र स्वतःला सांभाळा, तुमचा मात्र प्राण जाईल याची काळजी घ्या, आपल्या प्राणाची. तेवढ्यात तो बाजूचा त्याच्याबरोबरचा एक अधिकारी त्याला म्हणाला, नको रे बाबा त्याच्या वाट्याला जाऊस, आपल्याला तो मिळालाय हेच जास्ती आहे, आपण त्याला परत तळघरात नेऊन कोंडून टाकू. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला तळघरात नेऊन ठेवलं. परंतु एक झालं, या साहसामुळे या कैद्याचं नाव मात्र जगभर गाजलं बरं का. सळसळत्या रक्ताचं तरुण वर्षात आहेत हे जगाला कळलं. अशी ही धाडसी उडी मारणाऱ्या तेजस्वी तरुणाचं नाव काय होतं माहिती का तुम्हाला? विनायक दामोदर सावरकर.